तर महिला अत्याचारात महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे। महाराष्ट्रात ड्रग्स जास्त प्रमाणात विकला जातो, तर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे। सर्व मुद्दे जूनच्या अधिवेशनात पुराव्यासहित मांडू असं म्हणत नाना पटोलेंनी महायुतीवर टीकास्त्र डागलं। महिलांवर अत्याचारामध्ये यूपी 1 नंबरला आणि महाराष्ट्र 2 नंबरला आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा वारसा राहिला त्याच महाराष्ट्रामध्ये आता महिला सुद्धा असुरक्षित आहे। महाराष्ट्र या देशातलं सगळ्यात जास्त ड्रग या राज्यामध्ये विकला जातो, त्याच्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरमध्ये आहे। अनेक तरुण पिढी या ड्रग मध्ये बर्बाद होताना आपण पाहतो। तरी आपलीच पाठ आपल्याला ठोकायचा प्रयत्न सरकार करताना आपण पाहतोय। तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। वेडवाकडं बोललं तर संतप्त प्रतिक्रिया उमटतातच। विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणावर दरेकरांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। जे प्रबोधनाचं काम करतात ते संत परिवारातील आमची लोक किंवा साधू यांच्यावरच तो आक्षेप त्या ठिकाणी ठरतो आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे। हा महाराष्ट्र संत परंपरा मानणारा असा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे जर त्या वारकरी संप्रदायाच्या संदर्भात वेडं वाकडं जर त्या ठिकाणी कोण बोललं तर त्याची प्रतिक्रिया होणं स्वाभाविक आहे। अशा प्रकारे ॲक्ट व्हावं असं जरी अपेक्षित नसलं तरी वारकरी संप्रदायाची लोक संतप्ततेच्या भावनेतनं अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।